तर आज आपण हलवा बनवणार आहोत. एकदम टेस्टीसा असा हा हलवा बनवून तयार होतो. तर त्यासाठी सर्वात पहिले तर तुम्हाला तुमच्या पप्पांना गाजरं खिसायला लावायचे आहेत. जसं की मी माझ्या पप्पांना गाजरं खिसायला लावलं. मग ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत, जसे की काजू बदाम. मग नंतर खिसलेलं गाजर घ्यायचं आहे आणि ते त्या तुपामध्ये घालायचं आहे, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळले, आणि छानपैकी भाजून घ्यायचं. आणि मग हे छान 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून सगळं जे तूप आहे ते हे गाजर पिऊन घेईल. आणि मग परतवत जायचं. खूप बोर होतं. इथे मी ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते आणि आता मी याच्यामध्ये दूध घालणार आहे. याच्यामध्ये एखाद्या भांड्यात माझं दूध काढणं जीवावर आलं होतं, तर मग मी पन्नीनीच टाकलं त्याच्यात. आणि मग छानपैकी आपल्याला मिसळून घ्यायचं आहे हे. आणि मग छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे. आणि ही जी प्रोसेस आहे खूप टाईम टेकिंग आहे. तर आपल्याला छानसा असा हलवा बनायसाठी याला खूप मिक्स करावं लागेल. इथे मी खूप जास्त मिक्स केलेलं आहे त्याला. आणि मग छान असं शिजवत जायचं ते. अर्धा 1 तास तर तुमचा जाईलच त्याच्यामध्ये. बघा आता किती छानपणे दूध मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी साखर घालत आहे आणि साखर घातलेली आहे मी इथे माझ्या अंदाजाने. आणि मग आता आपण याला परतून घेऊयात छान साखर घालून. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मावा ॲड करायचा आहे. मावा ऑप्शनल आहे. जर तुम्ही गरीब असाल तर नका घालू मावा याच्यामध्ये. मी खूप अमीर आहे म्हणून मी इथे मावा घातलेला आहे. बाय द वे माझे पप्पा मला इथं म्हणत आहे खवा 20 रुपयाचाच आहे. नंतर आपण तळलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते ॲड करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. टेस्टी हलवा बनून तयार आहे. एन्जॉय.